कल्पना करा की एक पुस्तक आहे, एक गुंडाळी, आतून आणि बाहेरून लिहिलेली, आणि ती 7 शिक्क्यांनी बंद केली आहे. स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीही ते शिक्के तोडून ते पुस्तक उघडू शकत नाही. हे एक मोठं वैश्विक रहस्य आहे. तर मग ह्या स्रोतांमध्ये ह्याबद्दल काय म्हटलंय? आणि ते उघडणं इतकं महत्त्वाचं का आहे की त्यासाठी संपूर्ण स्वर्गात शोधाशोध चालली आहे? आज आपण ह्या स्रोतांच्या आधारावर ह्याच गोष्टीच्या खोलात शिरणार आहोत. खरंय. आणि हे कोणतंही सामान्य पुस्तक नाहीये. स्रोतानुसार ही एक प्रकारची हक्कपत्र आहे. हक्कपत्र म्हणजे? टायटल डीड सारखं. अगदी, जगाचं टायटल डीड. देवाने पहिल्या मानवाला म्हणजे आदामाला पृथ्वीवर आणि त्याचा स्वतःच्या अस्तित्वावर जे अधिकार दिले होते त्याचं हे अधिकृत दस्तऐवज आहेत. पण ते शिक्केबंद आहे. कारण आदामाने पाप करून ते अधिकार गमावले. बरोबर. आणि गंमत म्हणजे हे पुस्तक कोणीही जबरदस्तीने उघडू शकत नाही. अगदी देवसुद्धा नाही. एक मिनिट, देवसुद्धा नाही हे जरा विचित्र वाटते. देव तर सर्वशक्तिमान आहे की नाही? बरोबर. पण देव त्याच्या स्वतःच्या न्यायाच्या आणि स्वभावाच्या विरोधात जाऊ शकत नाही. त्याने सृष्टीला निवड करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. अच्छा. जर त्याने ते हक्कपत्र जबरदस्तीने हिसकावून घेतलं तर ते स्वातंत्र्याच्या तत्वाचं उल्लंघन ठरेल. त्यामुळे ते परत मिळवण्याचा एक कायदेशीर आणि नैतिक मार्ग आवश्यक होता. चला तर मग या हक्कपत्रापासूनच सुरुवात करूया. आदाम सुरुवातीला या जगाचा कारभारी होता, बरोबर? हो. म्हणजे तो प्रेमाने आणि न्यायाने राज्य करत होता. मग नेमकं काय चुकलं? त्याने हे अधिकार गमावले कसे? होय, तो मालक नव्हता तर एक कारभारी होता. पण सैतानाच्या मोहात पडून त्याने देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं आणि पाप केलं. आणि त्याच क्षणी सगळं बदललं. अगदी. ज्या क्षणी त्याने पाप केलं तो पापाचा गुलाम बनला. आता विचार करा, एका गुलामाकडे कोणत्याही मालमत्तेचे हक्क असू शकतात का? नाही, बिलकुल नाही. त्याच क्षणी त्याने ते हक्कपत्र कायदेशीररित्या गमावलं. पृथ्वी शापित झाली आणि पृथ्वीवरचं राज्य प्रेमाच्या आणि न्यायाच्या नियमांऐवजी बळी तो कान पिळी या तत्वावर चालू लागलं. हो, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. आणि स्रोतांनुसार हा शाप फक्त जमिनीवरच नव्हता. म्हणजे जिथे काटे आणि कुसळी उगवू लागली तर तो माणसाच्या आत त्याच्या स्वभावात पण भिनला. तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. स्रोतांमध्ये म्हटलं आहे की शारीरिक वासना किंवा युक्षे सोयोग या मानवी शरीरातच उगवणाऱ्या आध्यात्मिक काट्याकुसळ्यांसारख्या आहेत. हा आतला संघर्ष आहे आणि याच कारणामुळे फक्त मानवच नाही तर संपूर्ण सृष्टी आज दुःखाने कणत आहे, कारण ती तिच्या कारभाऱ्यासोबत या शापाखाली आली आहे. तर मग परिस्थिती खूपच निराशाजनक वाटते. आदाम स्वतः काही करू शकत नाही कारण तो गुलाम आहे. आणि देवसुद्धा थेट हस्तक्षेप करू शकत नाही कारण त्याला स्वतःच्या न्यायाचं पालन करायचं आहे. मग यातून मार्ग कसा निघणार? स्रोतांनुसार याचं उत्तर एका जुन्या कायदेशीर परंपरेत दडलेलं आहे, नाही का? हो, आणि ती परंपरा खूपच रंजक आहे. त्याला नातेवाईक उद्धारक संकल्पना म्हणतात. नातेवाईक उद्धारक, किन्समन रिडीमर. हो, हिब्रूमध्ये गोएल. आजच्या काळात समजायचं तर समजा कुटुंबातील एखाद्यावर कर्ज झालं आणि त्याची वडिलोपार्जित जमीन लिलावात निघाली, तर कायद्याने नाही पण नैतिक जबाबदारी म्हणून जवळचा नातेवाईक पुढे येतो, स्वतःच्या पैशाने ती जमीन सोडवतो आणि कुटुंबाची प्रतिष्ठा वाचवतो. बरोबर. हाच तो नातेवाईक उद्धारक. ही संकल्पना खूपच सुंदर आहे आणि स्रोत याचं उदाहरण देण्यासाठी जुन्या करारातील काही कथांचा संदर्भ देतात. यिर्मिया संदेष्टाची कथा त्यातलीच एक आहे. बरोबर. यिर्मिया आपल्या चुलत भावाची जमीन विकत घेतो आणि विशेष म्हणजे तो हे तेव्हा करतो जेव्हा त्यांचं राष्ट्र इस्रायल बॅबिलॉनच्या हल्ल्यात नष्ट होणार असतं. म्हणजे त्या जमिनीची किंमत शून्य होती तरीही कारण त्याचं ते कृत्य भविष्यातील पुनर्स्थापनेचं एक जिवंत प्रतीक बनतं. ती एक आशेची कृती असते. यिर्मियाची कथा भविष्यातील आशेचं प्रतीक आहे हे समजलं, पण रूथच्या पुस्तकात तर ही नातेवाईक उद्धारक संकल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरवलेली दिसते की नाही? त्यात काय वेगळेपण आहे? हो, रूथची कथा या संकल्पनेचा गाभा स्पष्ट करते. त्या कथेत एलिमेलेख नावाचा माणूस आपली जमीन गमावून मरतो. तो पहिल्या आदमाचं प्रतीक आहे. अच्छा. नियमानुसार त्याच्या जवळच्या नातेवाईकांनी ती जमीन परत विकत घ्यायची असते. पण तो जवळचा नातेवाईक जो नियमशास्त्राचं प्रतीक मानला जातो तो नकार देतो. का? त्याला भीती वाटते का? हो, त्याला भीती वाटते की असं केल्याने त्याच्या स्वतःच्या वारसाचं नुकसान होईल.
कारण त्याला एलिमेलेकच्या विधवेशी म्हणजे रूथशी लग्न करून तिच्या नावाने वंश पुढे चालवावा लागला असता. अच्छा, म्हणजे त्याला स्वतःची मालमत्ता पणाला लावायची नव्हती. अगदी बरोबर. पण मग बोआज पुढे येतो, जो शेवटच्या आदामाचं म्हणजेच येशूचं प्रतीक आहे. आणि तो जबाबदारी स्वीकारतो. हो, तो कायद्याच्या पलीकडे जाऊन प्रेमाने ती जबाबदारी स्वीकारतो. तो किंमत मोजतो, जमीन परत मिळवतो आणि रूथशी लग्न करून एलिमेलेकच्या कुटुंबाचं नाव आणि वंश कायम ठेवतो. यातला सर्वात महत्वाचा मुद्दा कोणता? मुद्दा हा आहे की किंमत बोआज देतो, पण वारसा एलिमेलेकच्या नावाने पुनर्संचयित होतो. तर मग या उदाहरणांवरून संपूर्ण मानवजातीसाठी म्हणजे आदामासाठी हा अंतिम नातेवाईक उद्धारक कोण असू शकतो हे स्पष्ट होतं. प्रकटीकरणाच्या पुस्तकात एक हृदयद्रावक क्षण आहे जिथे कोणीही ते शिक्के तोडण्यास पात्र आढळत नाही आणि प्रेषित योहान खूप रडतो. हो, त्याला असं का वाटलं असेल की आता सगळं संपलं? कारण त्याला ह्या नातेवाईक उद्धारक परंपरेची पूर्ण कल्पना होती. त्याला समजलं होतं की जर कोणी पात्र नातेवाईक पुढे आला नाही तर मानवजातीची गमावलेली मालमत्ता हे जग आणि त्यांचं स्वतःचं जीवन हो ते कायमचं गमावलं जाईल. पुनर्स्थापनेची आशाच संपेल. मग पात्र होण्यासाठी नेमक्या कोणत्या अटी होत्या? स्रोत याबद्दल काय सांगतात? स्रोतांनुसार शिक्के तोडण्यासाठी 3 मुख्य पात्रता आवश्यक होत्या. ओके, कोणत्या? पहिली, ती व्यक्ती पापावर विजय मिळवणारी असावी. एक गुलाम दुसऱ्या गुलामाला सोडवू शकत नाही. बरोबर. दुसरी, त्या व्यक्तीने आदामाच्या पापाची किंमत मोजायला हवी. आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची अट म्हणजे ती व्यक्ती आदामाची नातेवाईक असायला हवी. अगदी दुसरा आदाम असायला हवा. अच्छा, म्हणूनच देवदूत यासाठी पात्र नाहीयेत. ते निष्पाप आहेत, पण ते मानव नाहीत. ते आदामाचे नातेवाईक नाहीत. अगदी अचूक. आणि म्हणूनच हा मार्ग थेट येशू ख्रिस्ताकडे जातो, ज्यांना शेवटचा आदाम असं म्हटलं आहे. जे एकाच वेळी पूर्णपणे मानव आणि पूर्णपणे देव आहेत. हो, मानव असल्यामुळे ते नातेवाईक बनू शकले आणि देव असल्यामुळे त्यांचा स्वभाव निष्पाप होता आणि ते पापावर विजय मिळवू शकले. आणि त्यांनी ती किंमत वधस्तंभावर मरून चुकवली. पण इथे एक प्रश्न येतो, ही किंमत नेमकी कोणाला दिली गेली? सैतानाला की देवाला? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. स्रोतांनुसार ही किंमत सैतानाला अजिबात दिली गेली नाही. का नाही? तोच तर कब्जा करून बसला होता. तो एक बेकायदेशीर कब्जा करणारा आहे, गुन्हेगार आहे. त्याला किंमत देण्याचा प्रश्नच येत नाही. ही किंमत देवाच्याच न्यायाला दिली गेली. आदामाने देवाचा नियम तोडला होता, त्यामुळे देवाच्या न्यायाची मागणी होती की त्याची शिक्षा व्हायला हवी. आणि शेवटच्या आदामाने ती शिक्षा स्वतःवर घेतली. हो, त्यांनी ती किंमत देवाला चुकवली आणि मग पुनरुत्थानाद्वारे मृत्यूवर विजय मिळवून त्यांनी स्वतःला ते शिक्के तोडण्यास आणि हक्कपत्र परत मिळवण्यास पात्र सिद्ध केलं. ठीक आहे, तर आता आपल्याकडे एक पात्र नातेवाईक उद्धारक आहे, कोकरा, म्हणजेच येशू. मग जेव्हा तो एक एक करून ते शिक्के तोडू लागतो तेव्हा काय होतं? कारण त्या पुस्तकातून तर युद्ध, दुष्काळ, मृत्यू आणि संकटे बाहेर पडतात. हक्क परत मिळवण्याची प्रक्रिया इतकी विनाशकारी का आहे? याला समजण्यासाठी आपण तेच घराचं उदाहरण घेऊया. समजा तुम्ही तुमचं वडिलोपार्जित घर कायदेशीररित्या परत विकत घेतलं, पण त्यावर काही गुंडांनी कब्जा केला आहे. तुम्ही घराचे मालक आहात, पण आज जाण्यासाठी तुम्हाला त्या गुंडांना बाहेर काढावं लागेल. ती प्रक्रिया शांततेची असेल का? नाही, तिथे संघर्ष होणारच. शिक्के तोडणे ही तशीच बेकायदेशीर कब्जा करणाऱ्यांना बाहेर काढण्याची प्रक्रिया आहे. आणि ते कब्जा करणारे म्हणजे पापी मानव आणि सैतानी शक्ती. म्हणूनच ही संकटे, 7 करणे आणि 7 प्याले, हे सगळं घडतं. हो, ही पृथ्वी शुद्ध करण्याची आणि तिच्या खऱ्या वारसांसाठी, तिच्या योग्य कारभारासाठी तयार करण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे हे फक्त शिक्षेबद्दल नाहीये, तर शुद्धीकरणाबद्दल आणि पुनर्स्थापनेबद्दल आहे. आणि स्रोतांमध्ये याचा संबंध डॅनियलच्या भविष्यवाणीशी जोडलाय, बरोबर? हो, अगदी. त्या 70 सप्तकांचा ह्या हक्कपत्राशी नेमका काय संबंध आहे हे थोडं सोपं करून सांगता येईल का? हो, दानिएलच्या भविष्यवाणीनुसार पापाच्या इतिहासाला संपवण्यासाठी एक विशिष्ट कालावधी म्हणजे 70 सप्तक ठरवण्यात आले होते. शिक्के तोडणे हे त्या शेवटच्या सप्तकाची म्हणजे पापाच्या इतिहासाच्या अंताची सुरुवात आहे. अच्छा, ही एक प्रकारची अंतिम मुदत आहे. हो, जिथे सर्व हिशेब पूर्ण केले जातात. तर ही एक खूप मोठी आणि नाट्यमय शुद्धीकरण प्रक्रिया आहे. पण या सगळ्याचा अंतिम परिणाम काय? स्रोतांमध्ये शिक्के तोडण्याचे 4 मुख्य परिणाम सांगितले आहेत. होय, ते 4 परिणाम खूप महत्वाचे आहेत. पहिला, शरीराची उत्तम पुनर्स्थापना. म्हणजे मानवासाठी आध्यात्मिक अविनाशी शरीर मिळणे. बरोबर. दुसरा, पृथ्वीची उत्तम पुनर्स्थापना. म्हणजे
नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी. तिसरा 70 सप्तकांची समाप्ती म्हणजे पापाच्या युगाचा कायमचा अंत. आणि चौथा जो सर्वात गहन परिणाम आहे कोणता? तो म्हणजे महान प्रायश्चित्त, ज्याला थेसोकजेर असं म्हटले, ज्यामुळे देवदूतांसहित संपूर्ण सृष्टीच्या स्वातंत्र्याची पूर्तता होते. शेवटचे अर्धवट मुडखर म्या हे खूपच अनपेक्षित आहे. मानवाच्या तारणामुळे देवदूतांच्या स्वातंत्र्याची पूर्तता कशी होते? देवदूत तर आधीच स्वर्गात आहेत, निष्पाप आहेत. त्यांच्या स्वातंत्र्याला काय झालंय? हे या स्रोतांमधलं सर्वात मोठं आहा असं वाटायला लावणारं सत्य आहे. स्रोतांनुसार देवदूतांमध्येही पाप करण्याची क्षमता आहे. हो का? हो, कारण त्यांच्याकडेही निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे. आपण पाहिलं आहे की लुसिफर आणि त्याच्या काही साथीदारांनी त्या स्वातंत्र्याचा गैरवापर केला. देवाने स्वातंत्र्य असलेल्या जीवांना मृत्यूच्या क्षेत्रात म्हणजे पापाच्या शक्यतेचा जगात निर्माण केलं. हे खूपच धोकादायक वाटतंय. देवाने असं का केलं? कारण देवाला रोबोट्स नको होते. त्याला असे जीव हवे होते जे स्वेच्छेने, प्रेमाने त्याच्यावर विश्वास ठेवतील. आणि स्रोतांनुसार देवाची योजना ही होती की ते पाप करण्यापूर्वीच त्यांना वाचवले जाईल. आणि वधस्तंभ हे त्याचं साधन होतं. अगदी. वधस्तंभ फक्त मानवाच्या पापांसाठी नव्हता, तर तो संपूर्ण सृष्टीसमोर देवाच्या चारित्र्याचा, त्याच्या अमर्याद प्रेमाचा आणि त्याच्या परिपूर्ण न्यायाचा एक कायमचा पुरावा होता. म्हणजे जेव्हा देवदूत ही संपूर्ण कथा पाहतात, आदामाचं पतन, देवाच्या पुत्राचं बलिदान आणि हौतात्म्य पत्करणाऱ्या साक्षीदारांचं म्हणजे सुन्ग्योचिनिंदलचं आज्ञापालन, तेव्हा त्यांच्या मनातील सर्व शंका दूर होतात. अगदी तसंच. त्यांच्या मनात कधीही भविष्यातही असा प्रश्न निर्माण होऊ शकत नाही की देव खरोखरच प्रेमळ आणि न्यायी आहे का? त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. त्यांना देवाच्या चारित्र्याचा इतका स्पष्ट आणि शक्तिशाली पुरावा मिळतो की ते स्वेच्छेने आणि कायमस्वरूपी देवावर प्रेम करणे आणि त्याची आज्ञा पाळणे निवडतात. त्या क्षणी त्यांच्यातून पापाची शक्यताच नाहीशी होते. त्यांच्या स्वातंत्र्याची पूर्तता होते. हो, ते पाप करू शकत नाहीत कारण त्यांना ते करायचंच नसतं. परा म्हणजे मानवाची ही दुःखद वाटणारी कथा खरं तर संपूर्ण विश्वासाठी एका मोठ्या वैश्विक नाटकाचा भाग आहे, ज्याचा शेवट संपूर्ण सृष्टीला परिपूर्णतेकडे घेऊन जातो. अगदी अचूक. आणि त्या क्षणी जेव्हा पाप आणि मृत्यूवर अंतिम विजय मिळतो आणि संपूर्ण सृष्टी स्वेच्छेने देवाशी जोडली जाते, तेव्हा सृष्टीची निर्मिती खऱ्या अर्थाने पूर्ण होते. तर आपण एका रहस्यमय शिक्केबंद पुस्तकापासून सुरुवात केली आणि पाहिलं की ते आपल्या जगाचं हक्कपत्र आहे, जे पहिल्या आदामाने गमावलं आणि शेवटच्या आदामाने एका पात्र नातेवाईक उद्धारकाने परत मिळवलं. आणि ते शिक्के तोडण्याची प्रक्रिया, जी वरवर पाहता विनाशकारी वाटते, ती खरं तर संपूर्ण सृष्टीच्या शुद्धीकरणाची आणि अंतिम पुनर्स्थापनेची एक नाट्यमय कथा आहे. यामागील मूळ कल्पना ही आहे की प्रत्येक गोष्ट, जमीन, जीवन, अगदी मृत्यूसुद्धा ही देवाची आहे. आदामाकडून सैतानाकडे हस्तांतरण हा त्यांच्यातील व्यवहार नव्हता, तर देवाच्या न्यायाचा परिणाम होता. बरोबर. म्हणूनच पुनर्स्थापना ही केवळ एक सत्ता संघर्ष नाही, तर देवाच्या न्याय आणि प्रेमाचे एक दिव्य आणि कायदेशीर कार्य आहे. हे सगळं ऐकल्यावर माझ्या मनात एक शेवटचा विचार येतोय, जो श्रोत्यांसाठी सोडून द्यावासा वाटतो. स्रोतांनुसार किंमत कोकरा चुकवतो, पण पुनर्संचयित केलेलं राज्य हौतात्म्य पत्करणाऱ्या साक्षीदारांना दिलं जातं. आणि त्यात असंही एक वाक्य आहे. कोणतं? ते विनामूल्य आहे, पण ते फुकटात मिळू शकत नाही. जी गोष्ट मोफत आहे ती फुकटात कशी असू शकत नाही? कृपा आणि मानवी जबाबदारी यांच्यातलं हे नातं आपल्याला काय सांगून जातं, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.